वेलकम बॅक टू द मिस्टर कॉम्रेड. तुमचं सगळ्यांचं मिस्टर कॉम्रेडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण CET एक्झामला अतिशय सोपं करण्यासाठी एक सिरीज चालवतोय आहे, ज्याच्यामध्ये मी इंग्लिशच्या सगळे टॉपिक्स कव्हर करते. तर ह्याच्या आधीचे सगळे टॉपिक्स आपल्या चॅनलवरती ऑलरेडी कवर्ड आहेत. मोस्टली मी टेन्सेस वगैरे देखील कव्हर केलेले आहेत विथ मस्तपैकी नोट्स, हँड रिटन नोट्स आणि त्याचसोबत चांगल्या कॉन्सेप्टनी. जर तुमचे ते इनकम्प्लीट असतील तर चॅनलवरती प्लेलिस्ट अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकता आणि तुमचे इनकम्प्लीट वर्क कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर इंग्लिशसाठीची स्ट्रॅटेजी आणि ओव्हरऑल CETसाठीची स्ट्रॅटेजीसुद्धा शेअर केलेली आहे, ती देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, मला तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच, म्हणजे मी मोस्टली सगळ्याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगत असते की व्हिडिओ पूर्ण बघा, पण मला तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला हे सांगावं लागतं की मी पहिल्यांदा तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवणार आहे. बिकॉज कॉन्सेप्ट जर तुमच्या हातात असेल ना, तर कोणताही MCQ तुमच्या पेपरवरती विथ अ करेक्ट आन्सर असेल. ओके, सो काय कॉन्सेप्ट आहे आपली, की कॉन्सेप्ट, प्रत्येक टॉपिकची कॉन्सेप्ट क्लिअर करायची आणि त्याच्यानंतर MCQ सॉल्व्ह करायचे. दिस इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू स्टडी द CET एक्झाम. ओके, जरी आपला 100% सिलेबस नाही कव्हर झाला आणि आपण 100% प्रयत्न करायचा की आपण आपला सिलेबस कव्हर करू, पण जेवढा झाला आहे ना, त्याची एकही कॉन्सेप्ट सुद्धा कामा नाही. त्याच्यासाठी आपण फटाफट आता व्हिडिओला स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट विथ द ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. आता सिम्पली इथे मी ते ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसची डेफिनेशन लिहिलेली आहे, ती काय एक्सप्लेन करायची गरज नाही. तर बघा, आता ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय असतं ना, ते बघून घ्या फक्त. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे ना, हे आपले ग्रामरचे लेक्चर बघतो आणि त्याच्यामुळे त्याला माहीत आहे की सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं. तर बाबा, पहिला सब्जेक्ट असतो, मग वर्ब असतो आणि मग ऑब्जेक्ट असतो. दिस इज अ व्हेरी गुड बॉय. ओके, ॲक्टिव्ह व्हॉइस काय आहे, गुड बॉय आहे. पण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं, हे स्ट्रक्चर उलटे होतात, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, पुढे मी तुम्हाला एकदम ट्रिकी वेनी टेबल वगैरे फॉर्म केलेला आहे, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. पहिल्यांदा स्टार्टिंगला फक्त वाक्य ओळखायचं कसं, वाक्यामध्ये काय चेंजेस होतात, हे 2 मिनिटात एक्सप्लेन करते. ओके, सो ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आपलं असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय इज द सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स, क्लीन इज द वर्ब अँड माय रूम इज द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, मी काय केलं, रूम साफ केलं. तर इथं मी फोकस कशावर केलं, मेनली मी रूम साफ केलं. ओके, म्हणजे मी सब्जेक्टवरती आपण जोर देतो. पण तेच पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण हा जो काही ऑब्जेक्ट असतो तो पहिल्यांदा घेतो. म्हणजे आपण काय करतो, ऑब्जेक्टला काय बनवतो, सब्जेक्ट बनवतो. दिस इज द चेंज इन द ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. ओके, ते पुढे दिसणारच आहे आपल्याला. फटाफट मी तुम्हाला पुढे सगळे रूल्स लिहून दिलेले आहेत की कुठे काय चेंज करायचे असतात, कुठे काय चेंज करायचे असतात. पण दीज आर द बेसिक रूल्स. ओके, तर रूल नंबर 1 काय असतो, आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट इन द ॲक्टिव्ह सेंटेन्स टू कन्वर्ट टू द पॅसिव्ह व्हॉइस. ओके, म्हणजे आपल्याला वाक्य दिलं तर त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय एम मेकिंग द पिझ्झा. ओके, सो आय इज द सब्जेक्ट, देन आय एम मेकिंग इज द वर्ब अँड द पिझ्झा इज द ऑब्जेक्ट. आता सेकंड रूल काय आहे बघा, इंटरचेंजिंग द ऑब्जेक्ट विथ द सब्जेक्ट. दिस इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट रूल. ओके, सो काय करायचं आपल्याला, जो काही आपला ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्टच्या ठिकाणी न्यायचा आहे आणि जो काही सब्जेक्ट आहे तो कुठे आणायचा आहे, ऑब्जेक्टला. कशातून, ॲक्टिव्हमधून पॉसिव्ह करताना. ओके, त्याचं मी इथे तुम्हाला एक रिॲक्शन सारखं लिहून दाखवलेलं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट इन ॲक्टिव्ह इज कन्वर्टेड इंटू द ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट इन पॅसिव्ह. म्हणजे इकडं हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा पॅसिव्हमध्ये सब्जेक्ट असणार आहे आणि सब्जेक्ट आहे तो काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे. दिस इज अ व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट. ओके, आता रूल नंबर 3 काय आहे, बाय बिफोर द ऑब्जेक्ट ऑफ द पॅसिव्ह व्हॉइस मीन्स सब्जेक्टच्या आधी. ओके, आता हा जो काही सब्जेक्ट आपण इथं लिहिलेला आहे, जो आपला म्हणजे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, रिअलमध्ये तो ऑब्जेक्ट आहे, पण इकडचा ॲक्टिव्हमधला तो सब्जेक्ट आपण तिथे ठेवलेला आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय लिहायचं आहे, बाय लिहायचं आहे पॅसिव्ह करताना. ओके, म्हणजे काय होणार आहे, द पिझ्झा काय होता, इकडे ऑब्जेक्ट होता, तर इकडे काय झाला, सब्जेक्ट झाला. देन इज बीइंग काय झालं, माझं वर्ब झालं. इज बीइंग मेड, हे काय झालं, माझं वर्ब झालं. आणि नंतर मी काय पुट केलं, बाय, कशाच्या आधी, ऑब्जेक्टच्या आधी. ते माझा मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर पुट बाय बिफोर द ऑब्जेक्ट इन द पॅसिव्ह व्हॉइस. देन रूल नंबर 4, यूज ओनली V3, म्हणजेच काय, पास्ट पार्टिसिपल. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना नेहमी आपल्याला V3 यूज करायचा असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही टेन्समधला सेंटेन्स असू दे, त्याचं पॅसिव्ह करताना तिथे फक्त आणि फक्त काय येणार आहे, V3 येणार आहे, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल, गॉन,
रिटर्न, बीन हे शब्द येणार आहेत. ओके, इथे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. अ केक इज बिंग मेड बाय मी. काय वापरलेलं आहे? मेड. मेड काय आहे? V3 आहे. ओके, सो काय वापरायचं आपल्याला पॅसिव्ह करताना, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना ॲक्टिव्हमध्ये कोणताही टेन्स असला तरी पॅसिव्हमध्ये V3 यूज करायचा आहे. देन रूल नंबर 5, while making the active to passive, pronoun used in the sentence is change. म्हणजेच काय, आता सब्जेक्ट काय असू शकतो आपला, एकतर नाऊन तरी असू शकतो किंवा एकतर प्रोनाउन तरी असू शकतो. जर नाऊन असेल म्हणजे सीता, गीता, राम, श्याम, कारपेंटर, ऑफिसर वगैरे असं काही असेल तर ते चेंज होणार नाही. नाऊन इज नॉट चेंज. बट इफ देअर इज अ प्रोनाउन देन देअर आर द सम चेंजेस. व्हॉट चेंजेस दे आर? ही असेल तर हिम, शी असेल तर हर होणार, इट असेल तर इटच राहणार, दे असेल तर देम होणार, आय असेल तर मी होणार, वी असेल तर अस आणि यू असेल तर यूच राहणार. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट चेंजेस. हे तुमचे पार्ट असले पाहिजेत, लक्षात असले पाहिजेत. ओके, सो राईट देम इन युअर नोटबुक विथ प्रॉपरली. देन रूल नंबर 6, द फॉर्म ऑफ द वर्ब टू बी. एम, इज, आर, वॉज, वर, बीइंग, बीन, देन इज प्लेस्ड बिफोर अ मेन वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स. म्हणजेच काय, आता हे जे टू बी आहे, टू बीचे वर्ब्स बघा काय होतात. V1 काय असतो? इज, एम, आर. V2 काय असतो? वॉज, वर. V3 काय असतं? बीन. आणि V4 काय असतं? बीइंग. ओके, तर आता मी तर सांगितलं की V3 यूज केलं जातं फक्त पॅसिव्हमध्ये. मग हे कुठे यूज केले जातात? तर दीज आर द हेल्पिंग वर्ब. टेन्सच्या अकॉर्डिंग आपल्याला हेल्पिंग वर्ब तिथे वापरावा लागतो आणि जो आपला मेन वर्ब असतो, फॉर एक्झाम्पल मेड, गॉन वगैरे हे जे असतात ते V3 यूज करायचे असतात. ओके, आणि दीज आर अकॉर्डिंग टू द टेन्स आपल्याला यूज करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, आय बॉट अ पेन. दिस इज अ ॲक्टिव्ह व्हॉइस. सो इन पॅसिव्ह व्हॉइस अ पेन. बघा, जे ते सब्जेक्ट होतं, ऑब्जेक्ट होतं ते मी ते सब्जेक्ट केलेलं आहे आणि जे सब्जेक्ट होतं ते मी काय केलेलं आहे? ऑब्जेक्ट केलेलं आहे. आय कन्वर्टेड टू मी अँड देन बॉट. बॉट इज अ थर्ड फॉर्म, सो बॉट ॲज इट इज. बाय लावलेला आहे नंतर आणि ते मी काय वापरलं आहे? वॉज वापरलं आहे. का? तर दिस इज अ काय? पास्ट इंडिफायनाईट टेन्स आहे, सो वॉज येणार आहे तिथे. ते रूल्स आपण पुढे बघणार आहोत. फक्त एवढं लक्षात घ्या, इज, एम, आर, वॉज, वर, बीन, बीइंग आर चेंजेस विथ द अकॉर्डिंग टू द टेन्स आणि पॅसिव्हमध्ये V3 असला पाहिजे. ओके, वॉज, वर हे सगळं टेन्सच्या अकॉर्डिंग लागतं. म्हणजे ॲक्टिव्हमध्ये जो टेन्स असेल त्याच्या अकॉर्डिंग इथे हेल्पिंग वर्ब लागणार आहे, म्हणजेच टू बीचं फॉर्म लागणार आहे. देन आता ही जे आपला आहे, हा आपला महामंत्र आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि कुठे काय चेंजेस करायचे ते ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर टेबलमध्ये पहिला टेबल आहे टेन्स, देन ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर इथे ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे आणि पुढे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंट इंडिफायनाईट टेन्स कसं असतो? तर V1 असतं आणि V1ला ES किंवा S लावलेला असतो आणि जर निगेटिव्ह असेल तर डू, डज प्लस नॉट प्लस V1 असं स्ट्रक्चर असतं. हे निगेटिव्हचं स्ट्रक्चर आहे. ओके, सो जर ॲक्टिव्ह व्हॉइस तुमचा असा असेल V1, ES किंवा S आणि डू, डज प्लस नॉट प्लस V1, तर पॅसिव्ह करताना तिथे आपण एम, इज, आर लावतो प्लस V3 सांगितलं तसंच. म्हणजे तिथे काय यूज केला जातो? V3 म्हणजे आपले गॉन, रिटर्न जे काही थर्ड फॉर्म असतात ते यूज केले जातात आणि हेल्पिंग वर्ब कोणते यूज केले जातात? एम, इज, आर. ओके, देन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असतं इज, एम, आर प्लस VING. ओके, म्हणजे V प्लस ING. गोईंग, प्लेईंग, इटिंग, टीचिंग हे जे सगळे वर्ब असतात ते इथे यूज केले जातात प्रेझेंट कंटिन्युअसला. टेन्स शिकवताना सांगितलं होतं कंटिन्युअस टेन्सची हार्टबीट काय आहे? ING. सो ING वाला वर्ब आणि हेल्पिंग वर्ब काय असणार आहे? इज, एम, आर असं स्ट्रक्चर असेल तर तुमचं काय होणार आहे? इकडे पॅसिव्ह काय होणार आहे? इज, एम, आर प्लस बीइंग प्लस V3 तर सगळीकडेच असणार आहे. इज, एम, आर आपण यूज करायचं आहे बिकॉज दिस इज अ प्रेझेंट अँड देन V1 प्लस ING. आता ही लक्षात ठेवायचं, जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये V1 प्लस ING आलं तर पॅसिव्ह व्हॉइस शोधताना MCQमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोधायचा बीइंग. दिस इज आवर फर्स्ट ट्रिक. ओके, व्हेरी IMP ट्रिक. जर ॲक्टिव्हमध्ये ING वाला वर्ब असेल तर त्याचं पॅसिव्हमध्ये बीइंग असलाच पाहिजे. काय? बीइंग असलाच पाहिजे. सो बीइंग शोधायचा प्रयत्न करायचा आणि देन बाकीचे सगळे रूल्स शोधायचे. देन प्रेझेंट परफेक्टला काय असतं? हॅज, हॅव प्लस V3. सो पॅसिव्ह करताना काय करायचं? हॅज, हॅव ॲज इट इज प्लस बीन. आता जसं की ING असताना आपल्याला बीइंग वापरायचं होतं तसंच हॅज हॅव असताना आपल्याला वापरायचं आहे बीन. सो तेव्हा काय शोधायचं? बीन शोधायचं जेव्हा हॅज आणि हॅव असतं आणि V3 आपला असतोच ॲज इट इज. देन पास्ट इंडिफायनाईट टेन्स. पास्ट इंडिफायनाईटचं स्ट्रक्चर काय असतं? V2 असतं. एक्सेप्शनल केस आहे ही की इथे V2 यूज केला जातो आणि जर निगेटिव्ह असेल तर डीड, नॉट प्लस V1 असतं. जर निगेटिव्ह असेल तर स्ट्रक्चर लक्षात घ्या, टेबल पाठ करून घ्या हा किंवा लक्षात ठेवलं तरी चालेल, ट्रिकी वे नाही. सर आता इथे पास्ट इंडिफायनाईट टेन्स आहे सो ऑब्व्हियसली आपण वॉज पास्टमधले हेल्पिंग वर्ब वापरणार, तर वॉज किंवा वर वापरायचं आपला V3 ॲज इट इज.
देन पास्ट कंटिन्युअस सांगितलं ING आहे सो बीइंग असला पाहिजे, पास्ट आहे त्याच्यामुळे वॉज किंवा वर येणार. ओके, आणि V3 आपला आहेच. देन पास्ट परफेक्ट असेल, आता मगाशी सांगितलं वरती हॅज हॅव, परफेक्टला हॅज हॅव हॅड हे येतात. सो हॅड प्लस V3 असेल तर हॅड बीन इथे काय आला पाहिजे, बीन आला पाहिजे. देन फ्युचर इनडिफायनाईट टेन्स मध्ये शाल विल प्लस V1 असं स्ट्रक्चर असतं. सो आयला शाल आणि वीला आय लावतात, बाकी सगळ्या रेस्ट ऑफला विल लावलं जातं. सो याचं सिम्पल पॅसिव्ह कसं होणार आहे, शाल विल प्लस बी. ओके, आता लक्षात ठेवायचं जेव्हा कधी शाल विल आलं फक्त तर आपल्याला बी लावायचं आहे, प्लस V3 आपला आहेच ॲज इट इज. देन फ्युचर परफेक्ट असेल, अगेन परफेक्टमध्ये नेहमी हॅव हॅज असे शब्द वापरले जातात. हॅव हॅज हॅड हे शब्द आले की वाक्यामध्ये काय शोधायचं, बीन शोधायचं. ओके, आणि V3 आपला आहेच. शाल इथे काय घेतलं, शाल किंवा विल घ्यायचं, शाल हॅव किंवा विल हॅव. ओके, तर ह्याच्यात ट्रिक काय होती ती लक्षात घ्या. आपल्याला फक्त प्रेझेंट इनडिफायनाईटला काय यूज करतात, फ्युचर इनडिफायनाईटला आणि पास्ट इनडिफायनाईटला काय यूज करतात, एकदम सिम्पल असतं, ते आरामात लक्षात राहील. आता सगळ्या कंटिन्युअसबद्दल बोलूया. कंटिन्युअसमध्ये काय आहे, ING आहे. सो जिथे जिथे ING आहे त्याचं पॅसिव्हमध्ये काय असणार आहे, बीइंग असणार आहे. जिथे जिथे परफेक्ट आलं, परफेक्टला काय असतं ॲक्टिव्हमध्ये हॅज हॅव हॅड हे शब्द वापरले जातात. हे शब्द आले की तिथे पुढे काय येणार आहे, पॅसिव्हमध्ये बीन येणार आहे, बीन. ओके, आणि त्याचबरोबर अजून काय आपण करू शकतो, आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की फ्युचर इनडिफायनाईटला काय असतं, बी यूज केला जातो. फक्त इथे एक्स्ट्रा आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे, बी यूज केलं जातं. ही थोडीशी प्रॅक्टिस केली, थोडंसं रिव्हिजन केलं की डोक्यात फिट होऊन जाईल, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ती ट्रिक जी काय मी तुम्हाला सांगितली ते खाली लिहिलेली आहे. ओके, आणि अजून हा जो एक पॉईंट आहे हा IMP आहे की कॅन जर आलं ॲक्टिव्हमध्ये तर त्याचं काय होणार आहे, पॅसिव्हमध्ये कॅन बी, आणि मस्ट आलं तर त्याचं पॅसिव्हमध्ये होणार आहे मस्ट बी. हे लिहून ठेवा कुठेतरी. देन आता फॉर एक्झाम्पल घेऊया, शी राईट्स अ लेटर. प्रेझेंट इनडिफायनाईट टेन्स आहे. शी काय आहे, सब्जेक्ट आहे. राईट्स काय आहे, वर्ब आहे. आणि लेटर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सो जर आपल्याला कळत नसेल की ऑब्जेक्ट काय आहे, जो आपल्याला पुढे घ्यायचा आहे, तर आपला वर्ब आहे त्याला काय प्रश्न विचारायचा की राईट्स अ लेटर, काय लिहित आहे, तर काय लिहित आहे, राईट अ लेटर. सो लेटर इज माय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कम्स फर्स्ट बिकम अ सब्जेक्ट, अँड सब्जेक्ट गोज टू द लास्ट बिकम अ ऑब्जेक्ट, अँड वर्ब ॲज इट इज वापरलं बिकॉज प्रेझेंट इनडिफायनाईट टेन्समध्ये इज, एम, आर अकॉर्डिंग टू दिस सब्जेक्ट आपण यूज करतो. सो दिस इज अ सिंग्युलर. अ लेटर इज रिटन बाय, विसरायचं नाही, बाय हर. शी इज कन्वर्टेड टू द हर. ओके, सो प्रोनाउन चेंजेस हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे तुम्ही बघून घ्या. आणि देन आपण आता फटाफट पुढचं बघणार आहोत. आता बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे ज्यात ऑर्डर दिली जाते, सॉरी डबल झालंय, ज्यामध्ये ऑर्डर दिली जाते त्याला कसं करायचं बघा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे ज्यात ऑर्डर एक्सेट्रा केले जाते त्या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस लेटनी स्टार्ट केलं जातं. आता आपल्याला कळतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एखादी ऑर्डर आपल्याला दिलेली असेल तर ऑप्शनमध्ये लेटच असणार आहे तुमच्या. सो ज्या ऑप्शनमध्ये लेटनी स्टार्ट केलेलं आहे दॅट इज द करेक्ट ऑप्शन. स्ट्रक्चर कसं होणार आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. हे स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. आता स्विच ऑन द बल्ब, दिस इज वन टाईप ऑफ ऑर्डर. सो लेट द बल्ब बी स्विच ऑन. लेट आलं पहिल्यांदा, देन आपलं द बल्ब जे काही ऑब्जेक्ट होतं ते सब्जेक्ट झालेलं आहे. देन बी यूज करायचं इथं स्ट्रक्चर ॲज पर द स्ट्रक्चर. अँड देन स्विचचं V3 यूज करणार. ऑब्विसली नेहमी लक्षात ठेवायचं की पॅसिव्ह करताना V3 यूज केला जातो. अँड स्विच ऑन, दिस इज अ सिम्पल. देन इफ रिक्वेस्ट असेल, जर रिक्वेस्ट असेल प्लीज ब्रिंग दॅट कप, प्लीज स्विच ऑन द लाईट, अशी काही रिक्वेस्ट असेल तर यू आर रिक्वेस्टेड टूने स्टार्ट करायचं. ओके, देन क्वेश्चन मार्क असेल सेंटेन्समध्ये आणि जर क्वेश्चन डू, डज किंवा एखाद्या वर्बनी, हेल्पिंग वर्बनी स्टार्ट होत असेल तर त्याचा आन्सर देखील पॅसिव्हमध्ये वर्बनी स्टार्ट होतो. ओके, दिस इज अ व्हेरी IMP पॉईंट की जर क्वेश्चन वर्बल असेल तर त्याचं आन्सर देखील पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्बने स्टार्ट होतं. ओके, सो फटाफट दीज आर द कॉन्सेप्ट ऑफ द ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. पटकन लिहून घ्यायच्या, व्यवस्थित रिवाईज करायच्या आणि पटापट MCQ सॉल्व करायचे. ओके, सो फर्स्ट आपला MCQ आहे, राणी वॉज क्लिनिंग द टेबल. आता ह्याच्यामध्ये काय आहे, द टेबल काय आहे, आपला इथे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय होणार आहे, सब्जेक्ट. सो द टेबल, द टेबल, द टेबल, तिन्ही वाक्यांमध्ये द टेबल आहे. सो आता आपल्याला थोडं पुढे जावं लागेल. द राणी वॉज क्लिनिंग द टेबल. आता बघूया आपण क्लिनिंग. ओके, क्लिनिंग आलेलं आहे वाक्यामध्ये. काय आलं, ING आले. कंटिन्युअस टेन्सची काय आले, हार्टबीट आली आहे.
सो जिथे कुठे हार्टबीट आली असणार आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, बीइंग शोधायचं आहे. तर बीइंग शोधूया. ओके, ह्या वाक्यात देखील आहे, ह्या वाक्यात देखील आहे, ह्या वाक्यात देखील आहे. सो आता आपली पुढची स्टेप काय असली पाहिजे की वाक्यामध्ये पॅसिव्ह करताना काय असला पाहिजे, V3 असला पाहिजे. सो V3 शोधूया. क्लीनमध्ये इथे क्लीनमध्ये म्हणजे क्लीन म्हणजे V3 आहे, बट इथे V3 नाही आहे. सो हा ऑप्शन आपला कॅन्सल झाला आणि इथे V3 आहे. सो आता ह्या दोन वाक्यांमध्ये आपल्याला बीइंग मिळालं, सब्जेक्टची जागा व्यवस्थित आहे, बाय देखील आहे पुढे आणि दोन्हीकडे V3 आणि बीइंग सुद्धा आहे. सो आता बघायचं काय, तर सिंग्युलर का प्लुरल. ओके, वॉज वापरायचं का वर वापरायचं. द टेबल इज अ सिंग्युलर, सो वी विल यूज द वॉज नॉट वर. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. असे ऑप्शन्स एलिमिनेट करायला शिकलात तर कोणत्याही प्रकारचा MCQ सॉल्व्ह करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असणं मस्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 2, यू मस्ट सेंड अ मेसेज. मागाशी सांगितल्याप्रमाणे जर मस्ट असेल तर त्याचं होणार आहे मस्ट बी. ओके, एम लिहिले म्हणजे मस्ट बी असणार आहे. ओके, मस्ट बी. आता शोधूया मस्ट बी कुठे कुठे दिसते. ओके, इथे मस्ट बी आहे, इथे देखील मस्ट बी आहे, इथे मस्ट सेंड बाय आहे. सो हा ऑप्शन आपला काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि आता आपण थोडासा स्ट्रक्चर तयार करायचा प्रयत्न करूया. अ मेसेज काय आहे, इथे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ऑब्वियसली सब्जेक्ट होणार, पण इथे तर डिरेक्टली यूनी स्टार्ट केलं आहे. सो हा ऑप्शन इलिमिनेट होतो आणि अ मेसेज जो की आपला सब्जेक्ट होईल, त्याच्यानंतर मस्ट बी. सेंडचं आपल्याला V3 यूज करायचं आहे, दॅट इज अ सेंड, देन बाय अँड देन ऑब्जेक्ट, दॅट इज अ सब्जेक्ट इन द ॲक्टिव्ह विल बिकम अ ऑब्जेक्ट इन द पॅसिव्ह. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 3, शी वर्क सॅटिस्फाईड मी. शी वर्क सॅटिस्फाईड मी. आता लक्षात घ्या, सॅटिस्फाय नंतर ना एक फिक्स प्रिपोजिशन असतं, ते म्हणजे विथ. सो आपल्याला विथ लावायचं आहे सॅटिस्फाय नंतर, बाय लावायचं नाही. दिस इज अ व्हेरी IMP क्वेश्चन. थोडं लक्षात ठेवून घ्या की सॅटिस्फाईड आलं तर त्याच्यानंतर आपण कधी कधी असं बोलतो का, सॅटिस्फाय बाय असं नाही बोलत, सॅटिस्फाईड विथ बोलतो. ओके, सो सॅटिस्फाईड विथ येणार आहे. सो आपण सॅटिस्फाईड विथचा आन्सर डिरेक्टली शोधायचं. आय वॉज सॅटिस्फाईड विथ हर वर्क. सो विथ इथे आहे, इथे बाय आहे, सो ऑप्शन कॅन्सल होणार. आणि आय वॉज सॅटिस्फाईड बाय हिम हे देखील येणार नाही. So this is again cancelled. So option number A is the correct option for this question. Then question number 4. Does he like the ice cream? आता इथे does आलेला आहे, मागे क्वेश्चन मार्क आलेला आहे. सो वाक्याची सुरुवात देखील कशाने होणार आहे, वर्बनी होणार आहे. ओके, सो आता आपल्याला काय शोधायचं आहे, वर्ब कुठे आहे तो शोधायचं आहे. ही काय आहे, प्रोनाउन आहे, सो कॅन्सल. द देखील वर्ब नाही आहे, सो इज. आपण उरतो कशासोबत, इज. वाक्य पुढे बघूया. इज द आईस्क्रीम. ओके, सब्जेक्ट होता तो, ऑब्जेक्ट होता तो काय झालेला आहे, ते सब्जेक्ट झालेला आहे. लाईक्ड म्हणजे V3, बाय हिम म्हणजे हा आपला असणार आहे ऑब्जेक्ट. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 5, इंडिया हॅज लॉस्ट 7 विकेट्स. ओके, इंडिया हॅज लॉस्ट 7 विकेट. आता हॅज आलं वाक्यामध्ये, हॅज, हॅव, हॅड अशा शब्द आले की पॅसिव्हमध्ये काय शोधायचं, बीन शोधायचं. तर बीन कुठे दिसते बघा, पहिलं 7 विकेट्स आलं पाहिजे वाक्याच्या सुरुवातीला. 7 विकेट्स इथे आहे, 7 विकेट्स इथे आहे. सो ऑप्शन नंबर बी कॅन्सल होणार. 7 विकेट्स नंतर पुढे जायचं आणि बीन शोधायचं. बीन इथे देखील आहे, बट इथे देखील आहे. आता आपण कन्फ्युजन कशामध्ये असणार आहे, हॅव आणि हॅजमध्ये. सो 7 विकेट्स काय आहेत, प्लुरल आहेत. ओके, सो आपल्याला काय यूज करायचं आहे, हॅव बीन. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. हॅज येणार नाही, सिंग्युलर नाही आहे. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. Then question number 6. Okay, don't laugh at me. Okay, question number 6, don't laugh at me. This is a imperative sentence. ओके, सो इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी लेटनी करतो आपण. सो लेट कुठे कुठे आहे, ओके आय कॅन्सल झालं. तिन्ही ऑप्शनमध्ये लेट लेट आहे. देन ऑब्जेक्ट पाहिजे आपल्याला हा. सो ओके, मी काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे. सो मी शोधूया कुठे कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे एम आहे. सो ऑप्शन नंबर सी कॅन्सल झालेला आहे. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला पाहिजे बी. सो ऑप्शन नंबर बी मध्ये आहे बी आणि ऑप्शन नंबर ए मध्ये बी नाही आहे. सो ऑप्शन नंबर ए देखील कॅन्सल झाला. सो वी आर रिमेनिंग विथ द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. V3 देखील यूज केलेला आहे. ओके, देन क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 7, समवन पुल द बुल व्हायलंटली. ओके, समवन पुल द बुल व्हायलंटली. आता आपण बघूया, दिस इज अ पास्ट इंडिफायनाइट टेन्स आहे. ओके, पास्ट इंडिफायनाइट टेन्स आहे बिकॉज इथे V2 वापरलेला आहे. V2 V3 सेमच असतं पुल्डचं. ओके, सो आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, पॅसिव्ह करताना काय स्ट्रक्चर येणार आहे, सब्जेक्ट प्लस वॉज आणि नंतर काय येणार आहे, ऑब्जेक्ट. ओके, पास्ट इंडिफायनाइट टेन्स टेबल बघा, कळून जाईल.
सो द बुल काय असणार आहे आपलं ऑब्जेक्ट असणार आहे याच्यातलं. सो ते काय होणार आहे सब्जेक्ट. सो द बुल द बुल द बुल द बुल. ओके चारी पण ऑप्शनमध्ये आपल्याला पहिल्यांदा द बुल मिळते. नंतर आपल्याला काय पाहिजे वॉज. ओके हॅड. सो कॅन्सल. वॉज इथे आहे आणि द बुल इथे आहे. सो ऑप्शन नंबर 4 पण कॅन्सल. सो आपल्याकडे 2 ऑप्शनमध्ये वॉज आहे. आता इथे लिहिलेलं आहे टू बी बुल टू बी पुल. ओके आणि इथे फक्त पुल आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट स्ट्रक्चर. बघा काय आहे आपलं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वॉज प्लस ऑब्जेक्ट. सो ऑप्शन नंबर सी मध्ये ते सॅटिस्फाय आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 8. दिस ड्रेस कॅनॉट बी वॉर्न बाय मी मेक लॉंगर एनी लॉंगर. ओके सो मेक ॲक्टिव्ह. आपल्याला काय करायचं आहे ॲक्टिव्ह करायचं आहे. म्हणजे हा काय दिलेला आहे पॅसिव्ह दिलेला आहे त्याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे ॲक्टिव्हमध्ये. सो आता बघूया आपण की त्याचं ॲक्टिव्हमध्ये आपण कसं करणार. आता इथे एक मस्त ट्रिक तुम्हाला मिळून जाईल ज्याच्याने सगळेच ऑप्शन इलिमिनेट होतील. तर ती ट्रिक अशी आहे की आपण बघूया पॅसिव्ह व्हॉइसमध्ये इथे काय आहे मी आहे राईट. जो आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मी आहे तो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय होणार आहे आय होणार आहे. सो सिम्पली कुठल्या ऑप्शनमध्ये स्टार्टिंगला आय आहे ते शोधायचं. बी मध्ये नाही आहे सी मध्ये नाही आहे डी मध्ये नाही आहे फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये आय आहे. आय कॅनॉट वेअर दिस ड्रेस एनी लॉंगर. आता तुम्ही ह्याचं पॅसिव्ह व्हॉइस करून बघा आणि ते पॅसिव्ह व्हॉइस असं येतंय का तुम्हाला करता ते कमेंट करून मला सांगा खाली. ओके देन क्वेश्चन नंबर 9. दे रिफ्युज्ड हिम ॲडमिशन. ओके दे रिफ्यूज हिम ॲडमिशन. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे सब्जेक्ट काय होणार आहे हिम. सब्जेक्ट काय आपला हिम आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ही मध्ये कन्वर्ट होणार आहे. हिम कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ही मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर इथे ते देने स्टार्ट केले सो दिस कॅन्सल. हा पण कॅन्सल होईल आणि ही आहे ओके ही इथे आहे. देन वॉज आलेला आहे बिकॉज दिस इज अ पास्ट इंडिफायनाइट टेन्स. सो वॉज येणार आहे सब्जेक्ट प्लस वॉज प्लस V3 आणि इथे रिफ्युज्ड म्हणजे V3 देखील यूज केलेला आहे. सो ऑप्शन नंबर 3 सी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 10. समवन इज फॉलोविंग अस. आता फॉलोविंग ING आलं कंटिन्युअस टेन्सची हार्टबीट. सो हार्टबीट जिथे जिथे आली तिथे आपल्याला काय शोधायचं आहे बिंग शोधायचं आहे. तर इथे बिंग आहे इथे बिंग आहे बाकी कुठेही बिंग नाही आहे. सो ऑप्शन 2 कॅन्सल होतील. ह्या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला बिंग मिळतोय. आता पुढची कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया. V3 आहे बाय देखील ह्याच्या पुढे सेंटेन्स बरोबर आहे. सो घोडं आणलं कुठं तर आर आणि वरमध्ये. ओके सो समवन इज फॉलोविंग अस इज आहे. ओके सो दिस इज अ प्रेझेंटमध्ये असणार आहे. ओके सो आपल्याला काय पाहिजे तिथे वी आर येणार आहे इज MR. सो आर इज द करेक्ट ऑप्शन. वी आर बीइंग फॉलोड बाय द समवन. देन क्वेश्चन नंबर 11. वेअर द प्लेइंग द फुटबॉल. ओके सो क्वेश्चन नंबर 11 मध्ये अगेन आपल्याला प्लेइंग मिळतोय म्हणजे ING वाला वर्ड मिळतोय. सो दिस इज अ कंटिन्युअस टेन्स हार्टबीट. वर आहे सो दिस इज ऑब्वियसली पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो आता आपल्याला काय करायचं आहे ING आहे सो बिंग शोधायचं आहे. शोधूया बिंग कुठे कुठे आहे. ओके सो बिंग फक्त आपल्याला लास्ट ऑप्शनमध्ये मिळतोय. सो पहिले 3 ऑप्शन कॅन्सल होतात आणि फक्त लास्ट ऑप्शनमध्ये बिंग मिळतोय आणि त्याचबरोबर ओके इथे वॉज देखील आहे. वेअर वॉज द फुटबॉल बिंग प्ले. ओके सो ऑप्शन नंबर D इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 12. द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ मॅसिव्ह ट्रायबल वेलफेअर प्रोग्राम इन मुंबई. ओके आता एवढा मोठा प्रश्न बघून अजिबात घाबरायचं नाही बिकॉज दिस इज अ व्हेरी सिम्पल. बिकॉज वाक्यामध्ये काय आलेलं आहे हॅज आलेला आहे. त्याच्यामुळे वाक्यामध्ये असे शब्द शोधायचे हॅज किंवा ING वाला वर्ड हॅव हॅड हे शब्द शोधायचे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की वाक्य कशामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सो हॅज असल्यामुळे आपल्याला आता पॅसिव्हमध्ये काय पाहिजे बीन पाहिजे. ओके सो बीन असणार आपला आता ऑप्शन शोधूया. मॅसिव्ह दॅट वेलफेअर प्रोग्राम इज लॉन्च बाय द प्रोग्राम इन द मुंबई. ह्याच्यामध्ये बीन नाही आहे सो दिस ऑप्शन इज टोटली कॅन्सल. देन बी मध्ये बघूया बीन आहे आणि देन सी मध्ये देखील बी नाही आहे. सो किती सोपं होतं ऑप्शन इलिमिनेट करणं जर आपल्याला ट्रिक माहीत असेल तर. सो सिम्पली बी इज द करेक्ट ऑप्शन. अ मॅसिव्ह ट्रायबल वेलफेअर प्रोग्राम. आता हा जो आहे मॅसिव्ह ट्रायबल वेलफेअर प्रोग्राम हे काय आहे ह्या सब्जेक्टचा ऑब्जेक्ट ह्या सेंटेन्सचा ऑब्जेक्ट आहे. तो पॅसिव्हमध्ये काय होणार आहे सब्जेक्ट होणार आहे. देन हॅज बीन. ओके हॅज माझं ॲज इट इज. देन त्याच्या पुढे काय लावायचं आहे बीन लावायचं आहे V3 बाय द गव्हर्नमेंट इन द मुंबई. दिस इज अ स्ट्रक्चर सिम्पल व्हेरी सिम्पल स्ट्रक्चर. देन क्वेश्चन नंबर 13.
हॅज एनीबडी अँसर्ड युअर क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्या होमवर्कसाठी आहे. ह्याचा आन्सर मला खाली कमेंटमध्ये कळवायचा आहे. आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बाजूचा बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्सची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही या हँड रिटन नोट्स घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.